मला वाटतं आपण भारतीय संस्कृतीमध्ये वटसावित्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि स्त्री आणि पुरुष समानता आपण मानतो नेहमीच। मग समानता आहे तर मग स्त्री ही 150 वर्ष आयुष्य असणाऱ्या वटवृक्षाला फेऱ्या मारते आणि पती परमेश्वर मला 150 वर्ष आयुष्य देऊ आणि 7 बंधन मिळावा अशी मनोकामना पूर्ण करते। मग आज समानता म्हणतो, मग पुरुषाला का वाटू नये की मला हीच पत्नी 7 जन्म मिळावी, म्हणून आम्ही गेले 9 वर्ष झालं ही वटपौर्णिमा साजरी करतोय। पुरुषांनी केलेली ही वटपौर्णिमा कौतुकास्पद आहे। त्यांनी केलेली वटपौर्णिमा पाहून आम्हाला खूपच आनंद झालेला आहे। हे एक वैवाहिक निष्ठा आणि पवित्रतेचं बंधन आहे। हे त्यांनी दाखवून दिलं की आम्ही तुमच्याशी किती एकनिष्ठ आहोत। तरी या उपक्रमाची खिल्ली उडवली जाते असं वाटतं, कारण पुरुष हे वटवृक्षाला फेऱ्या मारताना दिसतात। खिल्ली म्हणता येणार नाही, पण ही समानतेसाठी केलेला एक उपक्रम आहे। जसं स्त्रीला वाटतं तसंच पुरुषांनाही वाटलं म्हणून त्यांनी हा उपक्रम केलेला आहे।